जय हिंद मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण वयवारी या टॉपिकवरचा बेसिक बेसिक जे टॉपिक आहेत मित्रांनो, बेसिक जे टॉपिक आहेत ना त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे। आणि याच्यावरचे जे कठीण किंवा हार्ड लेवलचे जे प्रश्न आहेत ना त्याच्यावरती अजून एक पार्ट क्रमांक 2 येईल, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघायचा आहे। आपण फक्त या व्हिडिओमध्ये बेसिक टॉपिक कव्हर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि आपण ज्या प्रकारे सरासरी चॅप्टर एका स्टेपमध्ये कव्हर केलेला आहे ना, त्याच प्रकारे आपण वयवारी देखील चॅप्टर एका स्टेपमध्ये कव्हर केलेला आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला काय बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे। त्यांच्या वयांची बेरीज 40 वर्ष असल्यास बी चे आजचे वय काढा। आपल्याला काय करायचे मित्रांनो, इथं बेरीज सांगितलेलं आहे बरोबर। यांच्या वयांची बेरीज किती आहे, 40 वर्ष। पहिले काय करायचे, मग ए व बी यांचे गुणोत्तर लिहून टाकायचे। ए व बी याचे गुणोत्तर किती आहे, 2, आणि बी चे किती आहे मग 3 बरोबर। आता काय करायचं, जेवढी बेरीज दिलेली असेल तेवढं लिहून टाकायचे 40 भागाकारात। इथं जेव्हा बेरीज सांगितलेली असेल ना मित्रांनो, तेव्हा गुणोत्तरांची बेरीज करायची आहे। काय करायचे, गुणोत्तरांची बेरीज करायची आहे। आणि जेव्हा वजाबाकी सांगितलं असेल तेव्हा गुणोत्तरांची वजाबाकी करायची। पण इथे काय सांगितलंय, बेरीज। तर 2 आणि 5 यांची बेरीज करायची। 2 आणि 3 किती होतात मग 5 बरोबर। 2 आणि 3 किती होतात मग 5 गुणाकारात। आता आपल्याला कोणाचे वय विचारलंय, बी चे वय विचारलंय बरोबर। मग बी चे गुणोत्तर किती आहे मग 3। बी चे गुणोत्तर किती आहे, बी चे गुणोत्तर आहे आपल्याकडे 3 बरोबर। गुणाकारात 3 लिहून टाकायचं, झालं आपलं समीकरण तयार। फक्त 5 ने आता 40 ला भाग द्यायचे। 5 1 5, 5 8 40 बरोबर। उरलं किती, 8 गुणाकारात 3, यांचा गुणाकार केला 8 त्रिक 24। 24 वर्ष एवढे बी चे वय आहे। किती, 24 वर्ष एवढे बी चे वय आहे। एवढं सोपं आहे मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने आपण याचे उत्तर काढलेलं आहे। तुम्हाला आहे मित्रांनो वयवारीवरती एकदम शॉर्ट ट्रिक देखील देणार आहे। आणि एक समीकरण असं सांगणार आहे, त्याच्यावरून कसं पण वयवारीवरती प्रश्न विचारू द्या, तुम्हाला वयवारीचा प्रश्न एकही प्रश्न चुकणार नाही। एवढा जबरदस्त आपल्याकडे एक समीकरण आहे, ते फक्त स्टेप बाय स्टेप करायचे, दुसरं काहीच करायचे नाही। याच टाईपवरचा दुसरा प्रश्न बघू चला। प्रश्न क्रमांक 2 बघा काय, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे। किती आहे, 3:5। त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष असल्यास ए व बी यांचे वय किती। मागे आपण जो प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे सोडायचे। पहिले काय करायचे, ए आणि बी यांचे गुणोत्तर लिहून टाकायचे। गुणोत्तर किती दिलेलं आहे, 3:5। ए चे गुणोत्तर आहे 3, बी चे गुणोत्तर आहे 5। बेरीज सांगितली मित्रांनो, कधी पण बेरीज सांगितली गुणोत्तरांची बेरीजच करायची। 5 आणि 3 किती झालं मग 8 बरोबर। आता बेरीज लिहून टाकायची। पहिले बेरीज किती दिली आहे, 56 बरोबर। भागाकारात जेवढी गुणोत्तरांची बेरीज येईल ना ती बेरीज इथं छेदामध्ये लिहून टाकायची। बेरीज किती आहे 8, छेदामध्ये लिहिलं गुणाकारात। आता ए चे पण विचारलंय आणि बी चे पण विचारलंय। पहिले आपण x ची किंमत काढून टाकू। मग आता 8 ने पहिले आपण काय करू, x ची किंमत काढून टाकू। 8 ने 56 ला भागले, 8 7 किती होतात मग 56, 8 7 56 बरोबर का। हे आपलं आलं x आला बरोबर। आता ए चे व बी चे दोघांचे वय काढायचे आहे। ए चे गुणोत्तर किती आहे मग 3, आणि बी चे गुणोत्तर किती आहे मग 5 बरोबर। गुणाकारात जेवढं x येईल तेवढं लिहून टाकायचं। आता ए चे वय 7 त्रिक 21 आणि बी चे वय 7 5 35। एवढं त्यांचे ए चे वय किती आहे मग 21 वर्ष आणि बी चे वय किती आहे मग 35 वर्ष। एवढं सोपं आहे मित्रांनो, काय अवघड नाही। आता जाऊया, इथं जेव्हा वजाबाकी विचारतील तो प्रश्न कसा सोडवायचा ते बघू चला। टाईप क्रमांक 2 बघा। मग प्रश्न काय आहे, राहुल व समीर, इथं लिहिण्यात मिस्टेक झालंय। राहुल व समीर यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे बरोबर। 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्ष आहे। तर राहुलचे आजचे वय किती। आता मागच्या टाईपमध्ये बेरीज दिलेली होती, इथं आहे फरक। आता काय करायचं, पहिलं राहुल आणि समीर यांचे गुणोत्तर लिहून टाकायचे। राहुलचे गुणोत्तर काय आहे 3, समीरचे गुणोत्तर काय आहे 5 बरोबर का। आता यांच्या वयातील फरक आहे ना, फरक पहिले लिहून टाकायचे 30 भागाकारात। आता फरक म्हणजे वजाबाकी केलेला इथं बरोबर। मग काय करायचं, गुणोत्तरांची फक्त वजाबाकी करायची। काय करायची, गुणोत्तराची वजाबाकी करायची।
मग 5 3 गेले, राहिले किती 2, बरोबर. 2 जो आहे ना तो छेदामध्ये लिहून टाकायचे. आपल्याला विचारलं कोणाचे वय आहे, राहुलचे वय. राहुलचे आजचे वय किती असा प्रश्न आहे. मग राहुलचे गुणोत्तर किती आहे, राहुलचे गुणोत्तर आहे 3, गुणाकारात 3 लिहून टाकायच्या, आपलं फायनल उत्तर भेटून जाईल. बस 2 ने 30 ला भागलं तर 15 हे उत्तर येतं. आता 15 गुणाकारात 3 केलं, 15 त्रिक 45, 45 वर्ष एवढं राहुलचे वय आहे. झालं काम आपलं. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवलेला आहे, बरोबर का. व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे ना एकदम शॉर्ट आणि सोप्या पद्धतीने मॅथ, मराठी व्याकरण आणि इतर विषय शिकवले जाते. त्याच्यामुळे ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जसं आपण सरासरी हा टॉपिक कव्हर केलेला आहे ना, त्याचप्रमाणे वयवारी हा टॉपिक देखील कव्हर करणार आहोत आपण. आणि याचा जो भाग क्रमांक 2 आहे ना, त्याच्यामध्ये एकदम हार्ड लेवलचे प्रश्न आहेत. तुम्हाला जो मी समीकरण देणार आहे ना शेवट टाईप 6 क्रमांकामध्ये, तो समीकरण आहे. तो समीकरण फक्त तुम्ही पाठ करून ठेवायचे. एकदम सोपा आहे, काहीच नाही करायचे. एकदम तुम्हाला कसा पण प्रश्न येऊ द्या, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सोडून टाकणार. क्रमांक 2चा प्रश्न दुसरा काय आहे, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे. त्यांच्या वयामधील फरक 25 वर्ष आहे. तर ए चे आजचे वय किती. सांगितल्याप्रमाणे पहिले ए व बी यांचे वयाचे गुणोत्तर काढून टाकायचे. किती आहे 2:7. फरक किती दिलेला आहे 25. 25 लिहून टाकायचं इथं भागाकारात. यांच्या वयामधील फरक सांगितले ना, त्यांच्या वयामधील फरक सांगितले म्हणजे आपल्याला गुणोत्तरांची काय करावं लागेल, मग वजाबाकी. 7 मधून 2 गेले, राहिले किती 5, बरोबर. 5 हे छेदामध्ये लिहून टाकायचे गुणाकारात. विचारलं कोणाचे वय आहे, एचं गुणोत्तर किती आहे, मग 2. 2 इथं लावून टाकायचा. आता 5 ने 25 ला भागलं, 5 1 5, 5 5 25, उरलं किती 5 गुणाकारात 2. 5 गुणिले 10 केलं, 5 गुणिले 2 केलं तर 10 वर्ष एवढं एचे वय आलं. फक्त काय नाही मित्रांनो, जेव्हा इथं बेरीज दिलेलं असेल ना तेव्हा गुणोत्तरांची बेरीज करायची, आणि जेव्हा फरक दिलेला असेल तेव्हा वजाबाकी करायची. बस, दुसरं काहीही करायचं काम नाही तुम्हाला. जाऊया टाईप क्रमांक 3 कडे. टाईप क्रमांक 3 बघा. मग ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून त्यांच्या वयाचा गुणाकार 216 आहे. तर ए चे वय किती. आता आपल्याला इथं गुणाकार दिलेला आहे, आपण बेरीज आणि फरक किंवा वजाबाकी यांच्यातील प्रश्न सोडवला. आता इथे गुणाकार दिला आहे. गुणाकारच्या टॉपिकमध्ये आहे मित्रांनो, या टाईपमध्ये फक्त एक स्टेप जास्त वाढते. उत्तर आलेलं असतो ना त्याचा फक्त आपल्याला वर्गमूळ काढावा लागतो, दुसरं काही करायचं काम नाही. जेव्हा इथे गुणाकार विचारले ना तुम्हाला सोडून दाखवतो कसं करायचं बघा. पहिलं आपण ए व बी नेहमीप्रमाणे यांचे गुणोत्तर पहिले लिहून टाकू. 2 गुणाकारास 3, बरोबर. आता आपल्याला गुणाकार दिलेला आहे, काय करायचं 216 लिहून टाकायचे भागाकारात. आता इथे गुणाकार सांगितला आहे, मग आपण गुणाकारच करणार ना, जे गुणोत्तर दिले आहे त्यांचं गुणाकारच करणार ना. आपण जेव्हा बेरीज विचारली तेव्हा बेरीज करतो, वजाबाकी सांगितलं तेव्हा वजाबाकी करतो. आता इथे गुणाकार सांगितलं मग गुणाकार करणार. 2 आणि 3 किती झाले, मग 2 त्रिक 6, 6 एवढं गुणाकार आलं. 6 भागाकारात लिहून टाकायला. 6 ने 216 भाग दिला तर उत्तर आपलं काय ते बघा. 6 1 6, 6 त्रिक 18, उरले किती 3, 6 6 36. आता ही x ही किंमत आलेली नाही मित्रांनो. जेव्हा गुणाकारचा टॉपिक असेल ना तेव्हा आलेल्या संख्येचा आहे ना वर्ग काढायचा आहे, वर्गमूळ काढायचे आहे. मग 36 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 6 या संख्येचा वर्ग आहे. इथं x किती भेटला मग आपल्याला 6 ही संख्या आपल्याला x भेटलेला आहे. फक्त काय नाही मित्रांनो, एकच स्टेप आलेलं आहे गुणाकारच्या टॉपिकमध्ये. जे उत्तर येईल ना त्याचे फक्त वर्गमूळ काढायचे, दुसरं काहीच करायचं नाही. 36 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, मग 6 या संख्येचा वर्ग आहे. मग आता काय करायचं, 6 गुणाकारात विचारलं कोणाचे वय आहे, एचे वय. एचे गुणोत्तर किती आहे 2. 2 लिहून टाकायचं. 6 दुनी किती झाले 12. 12 वर्ष एवढे एचे वय आहे मित्रांनो. किती 12 वर्ष एवढे वय आहे. तुम्हाला सांगितलं होतं वर्गमूळ आपल्याला फक्त इथं एक स्टेप वाढते, वर्गमूळची एक स्टेप वाढते. काय केलं आपण, गुणाकार किती आहे 216. आपण गुणाकार सांगितलं म्हणून गुणोत्तरांचा गुणाकार केला, बरोबर. 6 ला गुणोत्तरांचा गुणाकार, 6 ने 216 भागलं, उत्तर किती आलं 36. इथं फक्त एक स्टेप आहे, इथं वर्गमूळ करायचं आहे मित्रांनो. 36 ही 6 या संख्येचा वर्ग आहे. आपण 6 ही x भेटली आपल्याला, बरोबर. 6 ही x भेटली, मग 6 गुणाकारात 2 केलं, एचे गुणोत्तर 2 आहे त्याच्यामुळे गुणाकार केला. 6 दुनी 12, 12 वर्ष एवढे एचे वय आले. एकदम सोप्या पद्धतीने आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात. जाऊया याच टाईपच्या प्रश्न क्रमांक 2 कडे.
प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 असून त्यांच्या वयाचे गुणाकार 189 असून ए चे वय काढा. मागच्या प्रमाणे सोडवायचे, मागच्या टाईप प्रमाणे. पहिले ए व बी यांचे गुणोत्तर लिहून टाकायचे. ए चे गुणोत्तर आहे 3, बी चे गुणोत्तर आहे 7. आता काय करायचं, गुणाकार दिलेला आहे, गुणाकार लिहून टाकायचं. किती 189 भागाकारात. आता इथे गुणाकार सांगितलं आहे त्याच्यामुळे आपण गुणोत्तरांचे गुणाकार करतो. काय करतो, गुणोत्तरांचे काय करतो, गुणाकार. मग 7 गुणिले 3 केलं, 7 रे किती झाले 21. 21 जे आहे ते शेतामध्ये लिहून टाकायचं. 21 ने 189 ला भाग दिला, 21 1 21, 21 न मग 189 बरोबर. आपलं हे एक्स आलेलं नाही मित्रांनो, एक्स आलेलं नाही. ही कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे. गुणाकारच्या पद्धतीमध्ये आपली फक्त एक स्टेप वाढते, लक्षात ठेवा. या प्रकारचा जर टाईप आला ना तुमचा 1 मार्क जाईल, त्याच्यामुळे व्हिडिओ नीट आवर्जून बघा. कोणत्या संख्येचा वर्ग आहे, मग 3 या संख्येचा वर्ग आहे बरोबर. आता एक्स किती भेटलं, मग आपल्याला एक्स किती भेटलं 3 बरोबर. काय करायचे मग, 3 गुणाकारात ए चे वय विचारलं आहे ना, ए चे गुणोत्तर किती आहे मग 3. 3 गुणाकारात 3 करायचं. 3 गुणिले 3 केलं 9 वर्ष. 9 वर्ष एवढे ए चे वय आहे मित्रांनो. किती 9 वर्ष एवढे ए चे वय आहे. 9 वर्ष एवढे ए चे वय आहे. बी चे वय विचारलं असतं, 3 गुणाकारात 7 केला असतं आपण. 7 तरी किती झाले 21 वर्ष. 21 वर्ष एवढे बी चे वय आपल्याला भेटले असते बरोबर का. जाऊया टाईप क्रमांक 4 कडे. टाईप क्रमांक 4 एकदम सोपा टाईप आहे, काहीच करायची गरज नाही. प्रश्न काय बघा, पहिलं ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. बी चे वय 15 वर्ष असेल तर ए व सी चे वय शोधा. आपण नेहमीप्रमाणे काय करतो, पहिले गुणोत्तर लिहून टाकायचे मित्रांनो सोप्या पद्धतीने. ए बी सी यांचे गुणोत्तर किती आहे 2:3:4 बरोबर. आता आपल्याला इथं बी चे वय तर दिलेलं आहे, मग ज्या समीकरणाचे वय दिलेले असेल ना मित्रांनो त्याच्या खालीच ते वय लिहून टाकायचे. आता वय कोणाचे दिलेलं आहे, बी चे दिलेलं आहे बरोबर. मग बी या गुणोत्तराच्या खालीच दिलेली संख्या लिहून टाकायची बरोबर. आता काय करायचं, 15 भागाकारात 3 करायचं. काय करायचं, 15 भागाकारात 3 करायचं, म्हणजे आपल्याला 1 ची किंमत भेटेल बरोबर. 3 ने 15 ला भाग दिला, 3 1 3, 3 5 15. 5 ही काय आली, मग 5 ही एक सी संख्या आली. काय आली, 5 ही एक सी संख्या आली. आता आपल्याला ए चे वय विचारलंय, ए चे गुणोत्तर किती आहे, मग ए चे गुणोत्तर आहे 2. 2 गुणाकारात 5 केलं, 2 गुणिले 5 केलं तर 10 वर्ष एवढे ए चे वय आले. ए कोणाचे वय आले, ए चे वय आले. सी चे विचारलंय, सी चे गुणोत्तर किती आहे 4 वर्ष. 4 गुणाकारात 5 केलं, 5 चोक 20, 20 वर्ष एवढे सी चे वय आले. आता गुणोत्तर बरोबर आला का ते बघू बघा. ए चे वय किती आहे 10 वर्ष, बी चे वय किती आहे मग 15 आहे ना 15, सी चे वय किती आहे 20. आता 5 ने सर्व संख्या भाग जातो. 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. आलं का गुणोत्तर बरोबर आला का. 2:3:4 आला का गुणोत्तर. इथं बघा सेम आला ना 2:3:4. या प्रकारे तुम्ही ऑप्शनवरून पण सोडू शकता, पण आपण स्टेप प्रमाणे सोडवला आहे. स्टेप प्रमाणे सोडवला, तुमचं उत्तर फक्त 5 ते 10 सेकंदात येतो मित्रांनो. काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही या स्टेप प्रमाणे सोडवा, दुसरं काय करायची गरज नाही तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न काय मग, ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. जर बी चे वय 20 वर्ष आहे तर ए चे वय किती. मागच्या प्रश्नाप्रमाणे सोडवायचे आहे. नेहमीप्रमाणे पहिले गुणोत्तर लिहून टाकायचं. गुणोत्तर काय आहे 2:5:4 बरोबर. ज्याचे वय दिलेले असेल त्या गुणोत्तराच्या खाली वय लिहून टाकायचे. बी चे गुणोत्तराच्या खाली आपण बी चे वय दिले ना, मग बी च्या गुणोत्तराच्या खालीच ते वय लिहून टाकायचे. किती आहे 20 वर्ष आहे. आता काय करायचं, 20 ने 5 ला भागायचं. 5 चोक किती होतात मग 5 चोक 20. हे आपल्याला एक्स भेटली, काय भेटलं एक्स किंमत भेटली आपल्याला बरोबर. आता विचार कोणाचे वय आहे ए चे गुणोत्तर किती आहे मग 2. 2 गुणिले 4 केलं, उत्तर किती आलं मग 8 वर्ष. 8 वर्ष एवढे ए चे वय आहे. काही करायची गरज आहे का, मी शिकवत आहे त्याच्यामुळे जरा 1 मिनिट लागतोय. तुम्ही फक्त 5 ते 10 सेकंदात त्याचे उत्तर काढणार आहे. काय 5 ते 10 सेकंदात त्याचे उत्तर काढणार आहे. मग ए चे वय किती आहे 8 वर्ष. जाऊया टाईप क्रमांक 5 कडे. टाईप क्रमांक 5 पहिले प्रश्न बघा. प्रश्न काय,
ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल, तर ए चे आजचे वय काढा. याच्या तुम्हाला मित्रांनो शॉर्ट ट्रिक देणार आहे, एकदम जबरदस्त अशी शॉर्ट ट्रिक देणार आहे. पण ती शॉर्ट ट्रिक कुठे लागू पडते, जेव्हा 2 समीकरण दिलेले असतील ना त्याच ठिकाणी लागू पडते मित्रांनो. आणि याच्यामध्ये पण अजून एक टाईप आहे, त्याच्यावरती देखील दुसरी शॉर्ट ट्रिक आहे, ते पण सांगणार आहे. पहिलं हा प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप सोडू, नंतर तुम्हाला शॉर्ट ट्रिक देणार आहे मी, बरोबर. आता काय करायचं, तुम्हाला सांगितलं होतं ना समीकरण देणार आहे, ते समीकरण आहे हे. फक्त हे 3 शब्द आहेत ना पाठ करून ठेवायचे. तुम्हाला कसा पण प्रश्न येऊ द्या मित्रांनो, तुम्ही आरामाने सोडून टाकणार. काय, पूर्वी, आज, नंतर, बस एवढं समीकरण पाठ करून ठेवायचं. तुम्ही इथे लिहून ठेवलं आहे मी. बघा प्रश्न काय, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे, बरोबर. ए चे व बी चे गुणोत्तर लिहिलं आपण. ए चे गुणोत्तर किती आहे 2 आणि बी चे वय किती आहे 3x, बरोबर. 5 वर्षांनंतर, आता इथे नंतर शब्द आहे ना, तुम्हाला कसा पण प्रश्न येऊ दे मित्रांनो, तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. हे समीकरण तुम्ही पाठ करून ठेवा फक्त. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. आता काय करायचं मग, 5 वर्षानंतर सांगितलंय ना, 2x अधिक 5 करून टाकायचा, इथं 3x अधिक 5 करून टाकायचं. याच्यावरती शॉर्ट ट्रिक देखील आहे, शॉर्ट ट्रिक पण सांगू. पहिले तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडू, कारण की फक्त हा एक टाईप आणि टाईप क्रमांक 6 याच्यावरती शॉर्ट ट्रिक लागू पडते, नाहीतर बाकीच्या सर्व टाईपवरती आहे ना तुम्हाला हे समीकरण लागणार आहे. त्याच्यामुळे हे समीकरण तुम्ही लक्षात ठेवा, एकदम जबरदस्त असा समीकरण आहे. कसा पण प्रश्न येऊ द्या, तुम्ही आरामाने सोडवणार. हा प्रश्न बघा पहिले कसं सोडायचं ते. आता भेटला आपल्याला 2x, काय करायचं, 2x अधिक 5 लिहून टाकायचा भागाकारात, 3x अधिक 5 लिहून टाकायचा, इज इक्वल टू जे नंतरचे गुणोत्तर दिलेलं आहे ना ते लिहून टाकायचे, 3/4. आता काय करायचं मग, तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार असं करणार आपण. आता मग काय करायचं, याला ब्रॅकेटमध्ये लिहिले, पहिले 4 लिहून टाकायचा, ब्रॅकेटमध्ये लिहिले तरी पण चालेल. आणि इकडे 3 हा 3 इथे लिहायचा, परत हा इकडे पक्षांतर होता ना इकडे, बरोबर. 3x अधिक 5. आता फक्त यांचा गुणाकार करायचा आहे. 2 आणि 4 यांचा गुणाकार केला 8x होतो, अधिक 5 आणि 4 यांचा गुणाकार केला 5×20 होतो. आता 3 आणि 3 यांचा गुणाकार केला 9x होतो, आणि परत 3 आणि 5 यांचा गुणाकार केला 15 होतो. आता फक्त पक्षांतर करायचं आहे. ही संख्या आपण इकडे घेऊन जाऊ आणि 9x ला इकडे घेऊन येऊ. मग 8x वजा इकडे बेरीजमध्ये आहे ना, इकडे येताना मायनसमध्ये होतो, मग इथे मायनसचे चिन्ह, 9x इज इक्वल टू 15. हा इकडे बेरीजमध्ये आहे, इकडे येताना पक्षांतर करताना मायनसमध्ये होईल, बरोबर का. पक्षांतर व्हिडिओ बघितला नसेल ना मित्रांनो, तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला या टाईपवरचे पक्षांतर करताना एकही तुम्हाला चिन्ह इकडे तिकडे काय होणार नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही शिकून जाणार. पक्षांतर या टॉपिकचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आता काय करायचे, यांची वजाबाकी केलं, 8 मधून 9 जात नाही, मग काय करायचं, इथं -x एवढं उत्तर येईल, आणि 15तून 20 जात नाही म्हणून -5 एवढं उत्तर येईल, बरोबर. वजाबाकी केली तर 20 मधून 15 गेलं तर -5 ना, कारण की इथं मोठ्या संख्येचे चिन्ह येतं, इथं बेरीजचे चिन्ह आहे ना, इथं बेरीजचे चिन्ह, मग इथं बेरीजचे चिन्ह आहे, प्लस मायनस मायनस होतं, बरोबर. मग इथं मोठ्या संख्येचे चिन्ह येतं. कधी पण लक्षात ठेवा, वजाबाकी किंवा बेरीज करताना, जेव्हा वजाबाकी किंवा बेरीज करणार तेव्हा मोठ्या संख्येचे चिन्ह कोणत्याही अंकाला द्यायचे, बरोबर. मायनस मायनस कट केला आपण, मग 1 ची किंमत किती आली 5, 1 ची किंमत किती आली 5, 5 एवढी 1 ची किंमत आलेली आहे. मग आता आपल्याला कोणाचे वय विचारलेलं आहे, ए चे वय विचारलेलं आहे, ए चे आजचे वय विचारले ना, ए चे आजचे वयाचे गुणोत्तर किती आहे, मग 2x आहे ना, मग 2 गुणाकारात 5 करायचं, 5 दुने किती झाले 10, 10 वर्ष एवढे ए चे आजचे वय आहे. किती, 10 वर्ष एवढे ए चे आजचे वय आहे. हा 5 का घेतला, आता तुम्ही सांगा, हा 5 का घेतला, इथे 1 ची किंमत 5 आलेला आहे ना, त्याच्यामुळे हे आपण 5 घेतलेलं आहे. मग ए चे आजचे वय किती आहे 5 वर्ष, 10 वर्ष. तुम्हाला विचारलं असतं ए चे 5 वर्षानंतरचे वय किती, मग 5 वर्षानंतरचे गुणोत्तर किती आहे 2x अधिक 5. मग 2 गुणाकारात 1 ची किंमत आपल्याला 5 भेटली आहे ना, मग 5 लिहून टाकायचं अधिक 5. आता यांचा गुणाकार केला 5 दुने 10 आणि 5 अधिक 5, 15 वर्ष एवढी ए ची 5 वर्षानंतर वय राहिले असते. किती,
नंतर विचारले तेव्हा 15 वर्ष, आजचे वय विचारले त्याच्यामुळे त्याचे वय किती आहे 10 वर्ष. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त एवढं समीकरण पाठ ठेवा. जो भाग क्रमांक 2 येईल ना, भाग क्रमांक 2 येईल ना, त्याच्यावरती सर्व आहेत ना, सर्व प्रश्न या समीकरणावरती सोडवलेले आहेत आपण आणि या स्टेपने सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ही स्टेप शिकवलेली आहे. आता तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो. पहिले काय करायचं, ए आणि बी यांचे गुणोत्तर लिहून टाकायचे. आपण या प्रकारे गुणोत्तर लिहितो, पण याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक आहे ना, तर आपण असं या प्रकारे यांचे गुणोत्तर लिहायचे, उभ्या पद्धतीने याचे गुणोत्तर लिहायचे. ए बघा, ए चे व बी चे यांचे गुणोत्तर किती आहे 2:3 आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:4. मग उभ्या पद्धतीने लिहून टाकायचे. ए चे आणि बी चे गुणोत्तर 2:3. इथं न घेता आपण इथे घेऊ ए आणि बी बरोबर. आणि 5 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर किती आहे 3:4. आता शॉर्ट ट्रिकने कसं सोडवायचे मित्रांनो, पहिलं काय करायचं, गुणोत्तरातील आहे ना, गुणोत्तरातील फरक जर सारखा राहिला ना, तुम्हाला 5 सेकंदात उत्तर येईल. 2मधून 3 गेले, 3मधून 2 गेले, उत्तर राहिलं 1. 4मधून 3 गेले, राहिला उत्तर 1. गुणोत्तरामधील फरक सारखा आहे ना, गुणोत्तरामधील फरक सारखा आहे. त्याच्यामुळे काहीच करायचं नाही मित्रांनो. आता तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक देतो. जेव्हा गुणोत्तरामधील फरक सारखा राहील तेव्हा दिलेले जे वय असेल ना, आता इथे किती दिलेलं आहे 5 दिलेला आहे ना, काय करायचं मग 5 लिहून टाकायचा गुणाकारात. कोणाचे वय विचारले, ए चे आजचे वय विचारले, मग ए चे आजचे वयाचे गुणोत्तर किती आहे 2. मग इथे 2 लिहून टाकायचा. 5 गुणिले 2 केलं 10 वर्ष, 10 वर्ष वय भेटलं. हे तुम्हाला फक्त 5 सेकंदात उत्तर भेटतो मित्रांनो. किती 5 सेकंदात उत्तर भेटतो. केव्हा, जेव्हा गुणोत्तरातील फरक सारखा राहील तेव्हा, जेव्हा गुणोत्तरातील फरक सारखा राहील तेव्हा दिलेले जे वय असेल ना मित्रांनो, दिलेले जे वय असेल ना ते घ्यायचं आणि ज्याचे आजचे वय विचारायचे त्याच्याच फक्त गुणाकार करायचे, दुसरं काहीच करायचं नाही. तुम्हाला सहजासहजी उत्तर भेटतो. जाऊया टाईप क्रमांक 6 कडे. टाईप क्रमांक 6 बघा. टाईप क्रमांक 6चा प्रश्न पहिला बघा. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होईल. तर ए चे वय किती. आता काय करायचे मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती एकदम शॉर्ट ट्रिक देतो. काय शॉर्ट ट्रिक, डायरेक्ट शॉर्ट ट्रिक देतो. नंतर आपण याच्यावरती स्टेप बाय स्टेप सोडू. याची शॉर्ट ट्रिक आहे बघा मित्रांनो. मागच्या प्रमाणे ए व बी यांचे गुणोत्तर लिहून टाकायचे. ए चे गुणोत्तर किती आहे 2, बी चे किती आहे मग 5. नंतर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल 5:11 होईल. 5:11. आता काय करायचं, यांच्या यांच्या गुणोत्तरातील फरक काढायचा. फरक किती आला मग 11तून 5 गेले, राहिले किती 11तून 5 गेले, राहिले किती मग 6. किती राहिले 6. 5तून 2 गेले, राहिले किती 3. इथं गुणोत्तरातील फरक सारखा आहे का मग. आता इथे गुणोत्तरातील फरक चुकला. काय गुणोत्तरातील फरक वेगळा वेगळा आहे बरोबर. आता याला काय करायचं, आता बघा याला काहीच करायचं नाही मित्रांनो. दिलेले जे वय आहे ना, दिलेले जे वय वर्ष असतील ते वर्ष लिहून टाकायचे 4 गुणाकारात. आता या 2 संख्यामधील फरक लिहून टाकायचा. काय या 2 संख्यामधील फरक किती आहे मग 6 एवढा फरक आहे. 6 लिहून टाकायचा भागाकारात. या गुणोत्तरांचा तिरकस गुणाकार करायचा मित्रांनो. काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. मागच्या टाईपप्रमाणे सांगितलं तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा. 11 दुने 22, 11 दुने 22 वजाबाकी करायची खाली. 5 किती झालं मग 25. किती झाले 5 किती झाले 25. आता काय करायचं फक्त 4 आणि 6 जसं जसं लिहून टाकायचे. 4 आणि 6 यांचा गुणाकार केला -3 उत्तर येतो. आता 3 ने 6 ला भागलं. 3 1 3, 3 दुने 6. एक्सची किंमत किती भेटली 4 दुने 8. ही एक्सची किंमत भेटली आहे. काय 4 दुने 8, 8 एवढी एक्सची किंमत भेटली आहे. समजलं का मित्रांनो. एक्सची किंमत किती भेटली 8. अजून एक वेळा सांगतो शॉर्ट ट्रिक. इथं गुणोत्तरातील फरक वेगळा वेगळा आहे. मागच्या टाईपमध्ये गुणोत्तरातील फरक सारखा होता, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट वर्ष घेतले होते आणि जे ज्याचे वय विचारले होते त्याचे गुणोत्तर घेऊन आपण गुणाकार केला होता. पण इथे गुणोत्तरातील फरक वेगळा वेगळा आहे. मग काय करायचं, दिलेले जे वर्ष असेल, वर्ष किती आहे 4 वर्ष आहे बरोबर. 4 वर्ष आपण इथे लिहून टाकलं.
परत दुसरा गुणोत्तरातील फरक काढायचा मित्रांनो. काय दुसरा गुणोत्तरातील फरक काढायचा. दुसरा गुणोत्तरातील फरक किती आहे मग 6. आता काय करायचं, यांच्यात तिरकस गुणाकार केला आपण. काय केलाय तिरकस गुणाकार. 11 दुने 22 लिहिला, 5 5 25 लिहिला. इथं वजाबाकी करायची बरोबर, वजाबाकी करायची. परत यांची वजाबाकी केली -3 आणि 4 आणि 6 जसं लिहिलं. 3 ने 6 ला भाग दिला, 3 दुने 6 होतो. बघा 4 ने गुणिले 2 किती झाले 8. x ची किंमत किती भेटली मग 8. x ची किंमत किती भेटली 8x एवढी x ची किंमत भेटली आहे. आपल्याला विचारलं कोणाचे वय, a चे वय. हे चे आजचे वय किती आहे मग 8 गुणाकारात आजचे गुणोत्तर किती आहे 2 आहे ना, 2 लिहून टाकायचे. 16 वर्ष एवढे a चे आजचे वय आहे किती 16 वर्ष एवढे a चे आजचे वय आहे. 16 वर्ष एवढे a चे आजचे वय आहे. तुम्हाला याच्यावरती स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देखील बनवला असता मित्रांनो, पण आपण पुढच्या टाईप प्रमाणे पुढच्या भाग क्रमांक 2 मध्ये सर्व टाईप स्टेप प्रमाणे बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व समजून जाईल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला या गणित टाईपचा किंवा व्हिडिओचा फायदा होईल. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया भाग क्रमांक 2 कडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.